आपण पाहत आहात स्वराज्य संदेश, बातम्या लोकहिताच्या। आत्ता महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना तिकिटाचे पूर्ण पैसे भरावे लागणार जर हे कार्ड तुमच्याजवळ नसेल तर। नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत MSRTCचं नवीन NCMC कार्डबद्दल। हे कार्ड कोणासाठी आवश्यक आहे आणि ते कसं काढायचं, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा। महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन म्हणजेच MSRTCने आता प्रवाशांसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजेच NCMC कार्ड सुरू केले आहे। हे एक स्मार्ट टॅप अँड गो कार्ड आहे। बसमध्ये तिकीट घेताना फक्त मशीनवर कार्ड टॅप केलं की तिकीट तयार। जर तुम्ही कोणत्याही सवलतीचा लाभ घेत असाल, म्हणजे तुम्ही ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, दिव्यांग व्यक्ती, महिलांसाठी सवलत योजना, स्वातंत्र्य सैनिक, सवलतीचा प्रवास करायचा असेल तर हे कार्ड आवश्यक आहे। एसटी प्रवासात महिलांना 50% आणि ज्येष्ठांना 75% भाडे सवलतीसाठी NCMC कार्ड अनिवार्य। आतापर्यंत केवळ आधार कार्ड दाखवून महिलांना 50% सवलत आणि 75 वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवास मिळत होता। मात्र नवीन नियमानुसार आता सवलतीचा लाभ घेण्यासाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड असणे बंधनकारक करण्यात आले आहे। हे कार्ड नसल्यास प्रवाशांना तिकिटाचे पूर्ण पैसे द्यावे लागतील। हा बदल का करण्यात आला? सवलतीच्या नावाखाली होणारा गैरवापर रोखण्यासाठी ही डिजिटल प्रणाली आणली आहे। व्यवहारांमध्ये पारदर्शकता वाढवणे हा मुख्य उद्देश आहे। प्रवाशांना कॅशलेस प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणे। हे कार्ड एक प्रकारचे प्रीपेड वॉलेट असून यामुळे सुट्ट्या पैशांची कटकट संपणार आहे। NCMC कार्ड म्हणजे काय, तर हे एक प्रीपेड स्मार्ट कार्ड आहे। कॅशलेस प्रवासाची सुविधा देते, व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणते आणि भविष्यात इतर सार्वजनिक वाहतुकीतही वापर करता येऊ शकते। आवश्यक कागदपत्रे कोणती? आधार कार्ड अनिवार्य, विद्यार्थ्यांसाठी सरळ नंबर, दिव्यांगांसाठी UDID कार्ड अनिवार्य आहे। साधारण 30 दिवसांच्या आत तुमचे NCMC कार्ड तयार होईल। महिलांनी आणि ज्येष्ठांनी काय करावे? 50% सवलत घेणाऱ्या महिलांनी तात्काळ कार्ड काढावे। 75 वर्षावरील ज्येष्ठांनीही NCMC कार्ड काढणे आवश्यक। आधार कार्ड आता केवळ ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरले जाईल, परंतु प्रत्यक्ष सवलतीसाठी NCMC कार्डच स्कॅन करावे लागेल। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।